गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवऱ्याला ऑफिसला पाठवून आणि मुलीला शाळेत पाठवून मी टाईमचा आनंद घेताना तुम्हाला दिसते आहे. मी मस्तपैकी चहा नाश्ता झाल्यानंतर विचार केला की आता श्रावण महिना सुरू होत आहे, तर आपण छान घराची साफसफाई करून घेऊया. कारण घरामध्ये व्रतवैकल्य होतात, त्यामुळे घर असं चांगलं स्वच्छ हवं. मग मी किचन, हॉल आणि बेडरूम सगळं साफसफाई करून घेतली आहे. त्यानंतर विचार केला आता सगळी साफसफाई झाली तर थोडंसं देवालाही सगळं स्वच्छ देवाचंही घर करूया. देवाचंही घर स्वच्छ करून घेतले, देवांना आंघोळ घातली आहे. देवांना गंध, दीप, धूप, पूजा सगळं करून झाल्यानंतर बघितलं तर आमच्या झाडाला, निशिगंधाला छानसं फुलं आलेली होती. म्हटलं आता सगळंच देवघर साफ झालं आहे, सगळं घरही साफ झालं आहे, तर थोडं फ्रीजही साफ करून घेऊया. म्हणून फ्रीजलाही साफ करून घेतलं. फ्रीजचे सगळे भांडे काढून सगळे धुवून घेतलेत. धन्वीला आणायला जायची वेळ झालेली होती, त्यामुळे धन्वीलाही घेऊन आलेली आहे मी. त्यानंतर मी काहीतरी काम करते आणि त्यात धन्वीला इंटरेस्ट नाही असं होत नाही, त्यामुळे धन्वी पुन्हा मध्ये करण्यासाठी आलीच होती. धन्वीनेही मला छान हेल्प केली साफसफाई करण्यामध्ये, मध्ये करण्यामध्ये. तिने मला फ्रीज साफ करू लागली, फ्रीजचे भांडे पुन्हा एकत्र लावू लागली, त्यामधलं सामानही मांडू लागली. फ्रीजवरचं मॅग्नेट काढून दाखवलं तिने की बघ आई, सगळ्यांना सांग आपण हे मॅग्नेट गोव्यावरनं आणलं आहे. त्यानंतर ते मॅग्नेटही दाखवून झालं. मग संध्याकाळची वेळ झाली होती, तोपर्यंत म्हटलं चला आमच्या इथे जळगावला छान एक एक्झिबिशन लागलं होतं, तर आम्ही म्हटलं जाऊ एक्झिबिशनला थोडंसं विजिट करून येऊया. विजिट करण्यासाठी गेलो. मस्तपैकी तिथनं थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग काही व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे मी, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय काय खरेदी केली हे नक्की तुम्हाला दाखवेल. त्यासाठी स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग.